AI अँड एलियन्सची ताजी खबर. 2024, 25 आणि 26 कोणाचे राज्य होईल? धरतीवर एलियन्सचा कब्जा भाग 1. अहो आश्चर्य! काय? सूर्य, चंद्र स्वतःच्या कुटुंबासहित पृथ्वीवर आलेत. परमशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला नित्यनेमाने प्रकाश, जीवन देणारा सूर्य, तारा आणि चंद्र, जो आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे, हे प्रश्न मनात कुतूहल निर्माण करतील की सूर्य पृथ्वीवर आपले घर सोडून आलाय, चंद्र सुद्धा आपले घर सोडून पृथ्वीवर आला. हे सत्य आहे आणि असे होऊ शकते का? पण का आणि त्याच्या मागची नक्की कारणं काय? याची उत्तर आपल्याला मिळतील का? हो, नक्कीच मिळतील. खालील संभाषण आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे लौकिक, अलौकिक, पारलौकिक ज्ञानातूनच मिळतील. विश्व परिवर्तक ईश्वरीय विद्यालय अहमदाबाद याचे संस्थापक आहेत बापूजी. बापूजी दशरथभाई पटेल यांच्या निरंतर अखंड तपस्येने त्यांना जे दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे ते आपल्याला इथे प्रदान करत आहेत. बापूजी म्हणतात की पुढील येणारा जो काळ आहे, 24, 25, 26 या 3 वर्षांबद्दल आपण बोलूयात. तर लोकांना हे सांगून टाकतो की 24, 25, 26चा जो काही कालावधी आहे, जसे मी भूतांचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यात सांगितले की आता दुनियेला भूते चालवणार का? तिसरे महायुद्ध भूते करणार का? तर भूतांचे काय हाल होतील? या 3 वर्षात दुनियेचे काय हाल होतील? वायुमंडळ अतिशय नकारात्मक झालेले आहे आणि अजून सुद्धा होणार आहे. कारण की सूक्ष्म जगतामधील आत्मे, जे भूत, प्रेत, पिशाच जे आहेत, डाकिनी, शाकिनी, हे सर्व वायुमंडळ अजून दूषित करत आहेत. सूक्ष्म जगतातील लोक नकारात्मक व्हायब्रेशन्स पसरवत आहेत. ते विचार करतात ना, तर वायुमंडळ अजून खराब होणारच, अजूनच खराब होणार आहे. ह्यापेक्षाही 5ही तत्वे खूप तमोप्रधान होतील. 5ही विकार तर अतिशय तमोप्रधान होतील. इतके तमोप्रधान होतील की आपण सध्या त्याचा विचार देखील करू शकणार नाही. विषय विकार खूप वाढतील आणि त्यामुळे वायुमंडळ अजून तमोप्रधान होईल आणि त्यामुळे 5ही तत्वे अधिक दुःखदायक बनतील. तमोप्रधान म्हणजे दुःखदायक. नंतर लोक हळूहळू चांगले बनण्याचा प्रयत्न करतील. मनाच्या शांतीसाठी म्हणतील की एक क्षण तरी शांती मिळू दे. प्रश्न असा आहे, तर आपले असे म्हणणे आहे बापूजी की येणारा हा काळ 24-25 हा अतिशय खडतर असेल? बापूजी म्हणतात, हो, खूप खडतर. कारण त्यानंतर तर विनाश आणि विनाशच होणार आहे. हा तर बेहदच्या आकारी पित्याने 9 लाख बेहदच्या मुलांसाठी विनाश रोखलेला आहे. सर्वोच्च परमात्म्याने रोखलाय हे समजून घ्या. परंतु आता हे जे 3 वर्ष आहेत त्यात अतिशय खतरनाक खेळ दुनियेमध्ये होणार आहे. धर्माच्या नावावर अधर्म होईल, खूप खतरनाक होईल. आतापर्यंत तर काहीच झालेले नाही. आजच्या तारखेपर्यंत हे जे झालेले आहे ते काहीच नाही. 24 मध्ये थोडेफार बघायला मिळेल. 25 आणि 26 मध्ये असे काही होईल ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. कारण की 5ही तत्वे तमोप्रधान आणि दुःखदायक होतील. 5ही विकार एकदम तमोप्रधान होतील. म्हणजे लोकांचे जीवन पशुसारखे होईल. मनुष्य सुद्धा पशु बनून जातील आणि एकीकडे रातोरात करोडपती सुद्धा रोडपती बनतील. हे 2026 मध्ये होणार आहे. रातोरात करोडपती सुद्धा रोडपती बनतील आणि रोडपती सुद्धा करोडपती बनतील. हे समस्त दुनियेत हाल होतील की आज रात्री करोडपती म्हणून झोपेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठेल, न्यूज ऐकेल आणि म्हणेल, अरे मी तर रोडपती झाले, आणि रक्ताचे अश्रू ओघळतील. आणि जे रोडपती आहेत ते करोडपती बनतील. हे सर्व काही होणार आहे. कारण की कर्माचा हिशोब, आणि हा जो कर्माचा हिशोब आहे तो खूप जलद गतीने होणार आहे. आणि विषय विकारी आत्मे तर तांडव नृत्य करतील. विषय विकारी आत्मे एकदम पशुवृत्तीचे बनतील, पशु बनतील. जसे पशु विषय विकार करतात तसेच हे होणार आहे. तसेच वायुमंडळ सुद्धा खूप तमोप्रधान होईल. त्यात लोक एका क्षणाची शांती मिळवण्यासाठी लोक
परम शांती शोधतील. अशा वायुमंडळात राहिल्याने लोकांना शांती पाहिजे. एक क्षण शांती पाहिजे. शांती पाहिजे, पण शांती तर विकली जात नाही ना. अरे भाऊ, हे पैसे देऊन कोणी शांती खरेदी करेल, तर अखेरीस ते शांतीकडे वळतील. नंतर मी व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगेल की ह्याच्या अखेरीस असा एक ग्रुप आहे, ते लोक शांती देण्याचे काम करतील. कोणता ग्रुप, कशी मिळेल, लोकांना शांती कशी मिळेल, दुनियेचे परिवर्तन कसे होईल, सकारात्मकतेने होईल, की नंतर तिसरे महायुद्ध होईल, हे सर्व मी व्हिडिओच्या अखेरीस सांगणार आहे. मग अजून एक प्रश्न बापूजींना विचारला जातो, की आपल्या पृथ्वीच्या लोकेशनचे महत्त्व काय आहे? आपल्या पृथ्वीपासून खूप सारे युनिव्हर्सला प्रोसेस करू शकतो का? म्हणूनच खूप चांगले आणि वाईट एलियन्स धर्तीवर येत आलेले आहेत आणि धर्तीवर ताबा घेऊ इच्छित आहेत. धर्तीवर चंद्र आणि शनी मॅट्रिक्स टाकत आहेत, म्हणजेच ते आपला प्रभाव टाकतायत, ज्यामुळे नेहमी नकारात्मकताच धर्तीवर कायम राहावी. हे असे केले जात असते. काय आहे हे मॅट्रिक्स आणि ते आता सुद्धा इफेक्टिव्ह आहे का? बापूजी याचे उत्तर देताना म्हणतात, असे बघा, मॅट्रिक्स म्हणजे माया. ही माया तर धर्तीवर नेहमीच असते. सत्ययुगात नसते. सत्ययुगाच्या अखेरीस त्रेतायुगाच्या सुरुवातीला होत असते ना. सत्ययुगात एकदम सकारात्मक वायुमंडळ असते. त्रेता, द्वापार आणि कलियुगात तर कलह युद्ध चालू राहते. तर नंतर भांडणे, लढाई, झगडे, तर माया ह्यात जबरदस्त असते. मायावी लोकच मिळतील ना ह्या युगांमध्ये. आपल्या ब्रह्मांडाचा जो पृथ्वीलोक आहे, तो मृत्यूलोक आहे. यावेळेस मृत्यूलोकात खूप सारे लोक आले आहेत. दूर दूरवरून एलियन्स देखील आले आहेत. आता पुढे येणाऱ्या 3 वर्षात एलियन्सच्या गोष्टी खूप वाढणार आहेत. हे एलियन्स धर्तीवर का आले आहेत? ते नकारात्मक सुद्धा आहेत आणि सकारात्मक देखील आहेत. धर्तीवर जे सायन्सच्या साधनांचे संशोधन होत आहे, हे सर्व एलियन्स म्हणजे सूक्ष्म जगतामधील आत्मेच करत आहेत. एलियन्स सूक्ष्मामध्ये राहून हे काम करत आहेत. तर आज जी धर्तीची परिस्थिती आहे, ती एलियन्ससाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण एलियन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे लोक घाबरतील. तर आता येणाऱ्या काळात एलियन्स आणि एआयचा प्रभाव खूप वाढणार आहे. बापूजींना प्रश्न विचारला जातो, की लोकांची नोकरी जात आहे, तर एआय चांगले की वाईट आहे? बापूजी म्हणतात, पुढील येणाऱ्या भविष्यकाळात एआय खूप चांगले आहे. कारण पुढे येणारा काळ असा आहे, की मनुष्य आत्मे खूपच कमी होतील. काही ना काही, मग प्रकृतीचा कोणताही प्रभाव असू द्या, मग ती नैसर्गिक आपत्ती असू द्यात किंवा अजून कोणती कारणे असू द्यात, मनुष्य आत्मे हळूहळू नष्ट होतील आणि तेव्हा एआयची व्हॅल्यू खूप असेल. कारण की ते सर्व काही संक्षिप्त करून देतील. त्यामुळे पुढे येणारा जो काय काळ आहे, तो एआय आणि एलियन्सचा असणार आहे. तसेच एकदम तमोप्रधान वायुमंडळाला एकदम सत्वप्रधान कसे करणार, या लोकांचे काम आहे. तर एकीकडे हालचाल आणि तमोप्रधानता आहे. मग या धर्तीच्या लोकेशनचे महत्त्व काय? या प्रश्नाचे उत्तर देताना बापूजी म्हणतात, की धर्तीचे लोकेशन तर तसे ठीक आहे, परंतु ती तर ब्रह्मांडात आहे. पण धरती तर धरतीच असते. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी धरती असतात. जेवढे ब्रह्मांड तेवढ्या धरती असतात, मृत्यूलोक असतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये मृत्यूलोक असतोच. त्यावर बापूजींना अनंत भैया प्रश्न विचारतात, की धर्तीवर एलियन्स कब्जा का करू इच्छित आहेत? हे चांगले आहे की वाईट? बापूजी म्हणतात, चांगले आणि वाईट एलियन्स खूप आले आहेत. खूप एलियन्स आले आहेत. कोणी समुद्रात राहतात, तर कोणी मोठमोठ्या पहाडांमध्ये राहतात. धरतीमध्ये लाव्हामध्ये देखील एलियन्स राहतात. आपल्या धरतीच्या लाव्हा रसामध्ये एलियन्स राहतात. ते अग्नितत्वाचे असतात. एलियन्स सूर्यामध्ये सुद्धा राहतात. हो, ते आता सूर्यामध्ये देखील घुसलेले आहेत. आत्ताच बसलेले आहेत थोड्या काळापूर्वी. अगदी एखादा आठवडा झाला असेल. मी पाहिले आहे की एलियन्स सूर्यामध्ये घुसले आहेत. चंद्रावर सुद्धा घुसले आहेत. आतापर्यंत ते चंद्रावर नव्हते. या लोकांनी साऱ्या ग्रहांना आता कॅप्चर केले आहे. आपल्या ब्रह्मांडाचे जेवढे काही ग्रह आहेत ना, बुध, गुरु, शुक्र, शनी, हे सर्व ग्रह, रवी म्हणजे सूर्य, म्हणजे समस्त ब्रह्मांडाला या लोकांनी कॅप्चर केले आहे.
एक प्रकाश वर्षाच्या बाउंड्रीमध्ये हे खूप दूर दूर गॅलेक्सी युनिव्हर्समधून आलेले आहेत. बापूजींना प्रश्न विचारला जातो की मग ते तेथे काय करतील? बापूजी उत्तर देतात की ते सर्व काही एक्सपेरिमेंट करत आहेत. म्हणजेच प्रयोग करत आहेत. एक्सपेरिमेंट करण्यासाठी आलेले बाहेरून जिथून हे लोक आलेले आहेत, ह्या एकाच कारणासाठी खूप दूर दूरवरून ते आले आहेत. मग प्रश्न विचारला जातो की मग हे सूर्यासाठी धोकादायक आहे? जर त्याच्यासाठी धोकादायक आहे, तर आपोआपच पृथ्वीसाठी देखील धोकादायक होईल. बापूजी म्हणतात, आता तर सूर्यामध्ये प्रवेश केलाय. आता तर काही करणार नाहीत. कारण तर ते एक्सपेरिमेंट करत आहेत. सर्व काही सूर्यामध्ये देखील त्यांचे प्रयोग चालू आहेत. मग अनंत भैया प्रश्न विचारतात, मग सूर्यदेव कुठे आहेत? बापूजी म्हणतात, सूर्य आपल्या इथे आहे ना? प्रश्न. त्यांना माहीत नाही की आपल्या इथे एलियन्स आलेले आहेत? बापूजी म्हणतात, नाही. कोणालाही माहीत नाही की हे कोणालाही माहीत नाही. एलियन्स तर परमतत्वाचे असतात ना. परमतत्वातील एलियन्स ज्यांच्यात परम अग्नी, परम वायू, परम आकाश तत्व असते. तर ते कुठेही जाऊ शकतात. ते लाव्हामध्ये देखील जाऊ शकतात आणि सूर्यामध्ये देखील जाऊ शकतात. अनंत भैया प्रश्न विचारतात, तर सूर्य स्वतः जाणत नाहीत की ते आपल्या इथे आले आहेत? बापूजी म्हणतात, सूर्यदेव तर तेथून कधीच निघून गेलेले आहेत. चंद्रदेव देखील धर्तीवर आले आहेत आणि सूर्यदेव देखील आले आहेत. सगळा आपला लोक रिकामा करून, कारण की एलियन्स येथे गेलेले आहेत. त्यांच्याकडे एवढी पॉवर आहे. समजा या 15 ते 20 कलेच्या एलियन्समध्ये परम लाईट आहे. येथे तर समस्त ब्रह्मांड एका कलेचे आहे आणि सूर्यदेव तर अग्नितत्वाचे आहेत. सूर्यनारायण देवता एक कलेचा सुद्धा अंश, एक कला पॉवरचा अंश आहे आणि अगदी अंशाचा देखील अंश आहे. मग अनंत भैया प्रश्न करतात की आता ते काय करतील? बापूजी म्हणतात, आता तर काही माहीत सुद्धा नाही. एखादा आठवडा झाला असेल, जास्त काही नाही. आणि चंद्रावर सुद्धा आता 4-5 दिवसांपूर्वीच घुसलेले आहेत. याच्या आधी घुसले नव्हते. बाकीचे सारे ग्रह त्यांनी आधीच कॅप्चर केलेले आहेत. अनंत भैया, तर त्या ग्रहांवर सुद्धा काय केलेले असते? बापूजी म्हणतात, ते लोक कॅप्चर करतात आणि तिथे राहतात. अनंत भैया, ते किती संख्येने असतात? बापूजी, बेहिशोबी, मोजूही शकणार नाहीत. धर्तीवर मनुष्य आहेत ना, अनेक धर्म, मठ, पंथ संप्रदायाचे आत्मे कोठून आलेत? त्यावर माझा एक संपूर्ण व्हिडिओ आहे. परंतु हे तर काहीच नाहीत. मग अनंत भैया विचारतात, हे गॅलेक्सीमधून आले आहेत की एखाद्या युनिव्हर्समधून? बापूजी म्हणतात, दूर दूरवरून आले आहेत. वेगवेगळ्या जागेवरून आले आहेत. दुसऱ्या गॅलेक्सीमधून, क्लस्टर ऑफ गॅलेक्सीमधून आले आहेत. अनंत भैया, आपल्या युनिव्हर्समधूनही आले आहेत की दुसऱ्या युनिव्हर्समधून आले आहेत? बापूजी, आपल्या युनिव्हर्सच्या क्लस्टर ऑफ गॅलेक्सीमधून आले आहेत. दुसऱ्या युनिव्हर्समधून सुद्धा आले आहेत. ग्रेट युनिव्हर्समधून, ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून देखील आले आहेत. आणि ह्यांची पॉवर इतकी आहे. पॉवरमध्ये जर आमच्या एका कलेच्या ब्रह्मांडात हे 35 कलेचे एलियन्स आत्मे जे आले आहेत, त्यांचा 40 कलेचा UFO आहे ना, त्यांचे 40 कलेचे परम लाईटचे यान कसे बरं दिसेल? आता तर आपल्या इथे खूप घुसले आहेत. पहिले पण घुसले होते, परंतु ते कमी पॉवरवाले आत्मे म्हणजे अगदी 15, 16, 20 कलेचे होते. अनंत भैया, आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही का? बापूजी, माझ्याकडे तर माहिती येत असते. माझे काम ह्याच्या वरचे आहे. मल्टिवर्सच्या वरचे माझे काम असते ना. परंतु मल्टिवर्समधील माझ्याकडे काही माहिती आली तर मी लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत असतो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की आता सूर्य सुद्धा कॅप्चर झाला आहे आणि चंद्र सुद्धा कॅप्चर झाला आहे. सारे ग्रह तर एलियन्सने पहिल्यांदाच कॅप्चर केले होते. म्हणूनच सांगतो आहे की ग्रहशांती करणाऱ्यांकडून काहीही मिळत नाही. ग्रहशांतीवाल्यांना आता फक्त रडायचे बाकी राहिले आहे. अनंत भैया, आता ते धर्तीवर पण कब्जा करतील? बापूजी, हो, करत आहेत ना. अनंत भैया, तेच का जे सूर्य आणि चंद्रावर गेले तेच? बापूजी म्हणतात, नाही, हे दुसरे आहेत.
धर्तीवर जे कब्जा करू इच्छित आहेत ते धर्तीवर स्थूलमध्ये जे कब्जा करू इच्छित आहेत ते वेगळ्या टाईपचे आहेत. धर्तीवर मनुष्य रूपात जे धर्माच्या नावावर अधर्म करत आहेत, कारण की मनुष्य रूपात जे 4000 वर्षांपूर्वी आलेले आहेत ना, अब्राहम जो पूर्ण धर्म वरून आला आहे, ते सारे अब्राहमवाले एलियन्स आहेत. आदी सनातन तर खूप कधीपासून आहेत. तर ते कधीपासून आहेत? आदी सनातन धर्माच्या आदी सनातन धर्म हा ब्रह्माच्या 100 वर्षातील पहिला परार्ध म्हणजे ब्रह्माचे 50 वर्ष पहिला परार्ध पूर्ण झालेला आहे. तर ब्रह्मांड कधीपासून चालत आहे? आदी सनातन देवी धर्मवाले आहेत. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति। Join us daily for live meditation.